बिग बॉस मराठी सीझन 5चा आज आहे भाऊचा धक्का आणि आज भाऊच्या धक्क्यावर घनश्यामची चांगली शाळा होणार आहे। त्याचं कारण म्हणजे मागच्या आठवड्यात जो टास्क दिला होता रितेश भाऊने टॅग द्यायचा, त्यावेळेस त्याने नकार देऊन रितेश सर त्यांच्यावर चांगलेच भडकले होते। त्यानंतर ह्या आठवड्यात बिग बॉसने एक टास्क दिला होता, नॉमिनेशन टास्क। त्यावेळेस त्याला कुठे थांबायचं काय कळत नव्हतं। बिग बॉस ऑर्डर देत होते, इथे थांब, ह्या चौकोनात थांब, तिथे थांब, पण तो थांबत नव्हता। आणि ह्यावरून रितेश सर चांगली शाळा घेतील। रितेश सर यावर बोलतील की तुम्हाला बाकीच्या ठिकाणी सगळं बोलायला येते, हे करायला येते, मत मांडायला येते, मुद्दे मांडायला येतात, पण तुम्हाला टास्क तर समजून घ्या आधी। तुम्हाला टास्कच कळत नाही आणि तुम्ही इकडे तिकडे घुमत असता, फिरत असता, तुमचे मुद्दे नसतात, काय नसतात, उगाच भांडत असता। आणि निक्कीसोबत तुम्ही पहिला चांगलं होता, आता सगळं घर विरुद्ध झालं, त्यामुळे तुम्ही निक्कीवर वाकडे झाला आहात, असे रितेश भाऊंनी त्याच्यावर आरोप करून चांगली शाळा घेतलेली आहे घनश्यामची। आणि तो टास्क होता बीबी करन्सीचा टास्क, त्यावेळेस तुम्ही चांगला टास्क चालू होता, त्यावेळेस तुम्ही वर्षाताईंच्या हातातून तो डब्बा पाडून सगळा टास्क खराब करून टाकला। हे तुमचा टास्क खेळण्याची पद्धत आहे का? ह्यावरून चांगली शाळा घेतील रितेश भाऊ घनश्याम याची। आणि वर्षाताईंचा तो बॉक्स पाडल्यानंतर जी नाणी खाली पडलेली होती ती तुम्ही गोळा करत होता, आणि ती गोळा करताना तुम्हाला अंकिताने ओढलं, असं पाठीमागे ओढलं, खेचलं, दोरीला होऊन पाय खेचला तुमचा। त्यात तुम्ही त्याचा मोठा इश्यू केला, परंतु तुमची चूक कुठे दिसली नाही तुम्हाला। तुम्ही तो टास्क खराब केला, चांगला टास्क चाललेला असताना तुम्ही तो खराब करून टाकला, आणि त्यामुळे अंकिताने तुम्हाला तसं ओढलं। या सगळ्या कारणावरून घनश्यामची नक्की शाळा होऊ शकते। मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये नक्की बघायला मजा येईल कोणाकोणाची शाळा होणार अजून। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि बिग बॉसचे असे नवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।